नाही फोन का नाही उचलत यार. Hi, I'm Shania Sabnis. Are you Suzy? No, I'm Sonal. Oh, I think I had a talk with someone named Suzy for my interview today. Let me check. Yes, entry आहे इथे. Just a minute. Sir, Shania Sabnis is here for the interview. Okay, sir. सर मीटिंग मध्ये आहेत, बसा तुम्ही. Okay, thank you. वा यार, ऑफिस तर सॉलिड आहे. गॅरीच्या ऑफिसपेक्षा नक्कीच चांगलं. हे शपथ, म्हणजे सॅलरी पण चांगलीच असेल. निदान 1 or 1.5 लाख तरी असेल पर मंथ. हा यार, एवढे तर मिळालेच पाहिजे. एकदा का हा जॉब सुरू झाला ना की आय शो गॅरी की तुझ्या वाचून माझं काहीच अडत नाही. बाय गॅरी. हॅलो, एक्सक्यूज मी. येस. तुम्ही कोण आणि इथे काय करताय? म्हणजे या सोसायटीत काय करताय? माझी कलिग राहते, तिला भेटायला आलोय. कलिक? कोण कलिक? शनाया सबनीस, वरच राहतात त्या. अच्छा, म्हणजे तुम्हीच ते आहात का? म्हणजे मिस्टर, ही सभ्य लोकांची सोसायटी आहे आणि इथे सभ्य लोक राहतात, त्यावेळी ते असे फालतू धंदे नाही चालणार. एक सेकंड, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुणाशी बोलताय, तुम्हाला माहिती आहे का? मिस्टर, तुम्हाला जरी असं वाटत असेल की कुणाला काही कळत नाही, तरी सगळ्यांना सगळं कळतं. मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे आणि सोसायटीतल्या लोकांनी तुमच्याबद्दल कंप्लेंट केलेली आहे. अहो पण प्रॉब्लेम आहे काय? माझी कलिग आहे, आम्ही ऑफिसमध्ये एकत्र काम करतो, तिला भेटायला मी आलोय, तर काय प्रॉब्लेम आहे? मिस्टर, ऑफिसची कामं ऑफिसमध्ये करायची असतात, घरी नाही. आणि इथे पुन्हा सोसायटीत नाही आलात तर फार बरं होईल. एक सेकंड, तुम्ही प्लीज, तुम्ही निघा इथून. ओके सर. एक्सक्यूज मी. येस. नाही, तुम्हाला नाही, तुम्हाला सरांनी आत बोलवलंय. हाय. अजून किती वेळ लागेल? मीटिंग संपल्याशिवाय सर भेटणार नाहीत, बसा तुम्ही. जरा जास्तच आगाऊ आहे ही. बट डोंट वरी, एकदा इथे नोकरी लागली ना, हिची बोलती मी अशी बंद करेन. पण अजून हा इथला बॉस मला आत का बोलवत नाहीये? आजपर्यंत एवढा वेळ मी कुणाची वाट बघितली नाही. सोड शनाया, चिल बेबी चिल. बोलवेल हा आत तुला. बस थोडा वेळ वाट बघ. नंतर ही नोकरी आणि मोठी सॅलरी सगळंच आहे तुझं. आणि जसं मी गॅरीला माझ्या तालावर नाचवते ना, तसंच लवकरच इथल्याही ऑफिसमधल्या लोकांना नाचवेनच. वहिनी, बोल. कुकर लावलाय आता. पोळ्या झाल्या की लगेच वाढते जेवायला. चालेल ग. दादाचा फोन आला होता का? हो, आला होता ना. तू डब्यात दिलेली भाजी सगळ्यांना आवडली म्हणे. हो का? पुरुषांचं असंच असतं अगं, बायकोपेक्षा बहिणीचं कौतुक जास्त. अगं असं काही नाहीये वहिनी. दादाचं केवढं प्रेम आहे तुझ्यावर. किती राबतो तुझ्यासाठी. अगं त्याचंच तर वाईट वाटतंय ना. गेली कित्येक वर्ष नुसते राबतायत.
असं काही नाहीये. आत्ताच तर प्रमोशन झालं ना त्याचं, आणि पगारही वाढलाय. अगं पण महागाई पण किती वाढली आहे राधिका, एवढ्यात भागतं का? गुरुनाथ भाऊजींचं कसलं मस्त प्रमोशन झालंय, पगार सुद्धा किती वाढलाय त्यांचा. आता तुम्ही पण चाळीतच राहत होतात ना आधी, मग या मस्त मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला आलात. नाहीतर आम्ही अजूनही त्या खुराड्यातच राहतोय. अगं होईल वहिनी, प्रयत्न करतोय ना तो. राधिका, आजकाल नुसत्या प्रयत्नांनी काही होत नाही ग, नशिबाची साथ लागतेच. आणि घर, लग्न, नोकरी या सगळ्यासाठी नशीबच असायला लागतं. आणि आमचं नशीबच फुटकंय. तुला सांगू, गेल्या कित्येक दिवसात एक नवी साडी नाही घेतलेली यांनी. असली हाऊस नाही, मौज नाही. वहिनी, साड्या, पैसा अडका म्हणजेच हाऊस मौज राहते का? नाही ना. अगं दादा किती प्रेम करतो तुझ्यावर, वेळेत घरी येतो, तुझी सुजयची काळजी घेतो. हे पुरेसे नाही का? बरोबर आहे तुझं, पण तुझ्याकडे सगळं आहे ना, म्हणून तुला काही नकोय. ज्याच्याकडे नसतं त्यालाच कळतं. वहिनी, आता तू म्हणालीस ना तू खूप दिवसात साड्या घेतल्या नाहीत. अगं मी पण नाही घेतल्यात साड्या, सणावाराला घेतल्यात ना तेवढंच. पण आमच्याकडे तेवढंही नाही ना ग. जाऊ दे, आमचं बास झालं. तुझी काही नवीन खरेदी झाली का, दाखव ना. अगं नाही ग, काही नाही, जुनं आहे ते तेवढंच आहे. अगं पण दाखव तरी, निदान त्या बघून तरी माझी हाऊस पेटेल. अगं खरंच नाहीये. अगं दिवाळीला एखादी घेतली असशील ना नवीन. थांब दाखवते तुला. म्हणे उगाच खर्च करायला आवडत नाही, मोलकरणी सारखी राबत असते घरात. म्हणतात ना, जिथे दात आहेत तिथे बदाम नाही, आणि जिथे आहेत तिथे दात नाही. हे हे वा, मस्त आहेत ग. अगं ही सुनीच आहे. आता ही बघ, ही मागच्या दिवाळी. ही तर तुला माहितीये, ही तर जुनीच आहे. हा, आणि ही साडी मागे एकदा घेतली होती. वा, हा वहिनी, आणि ही बघ, ही नवीन आहे साडी. आता आई बाबा आले होते ना गणपतीत, तेव्हा त्यांनी घेतली. हे पण स्वस्त आहे ना ग. वहिनी, स्वस्त काय महाग काय, प्रेमाने दिली आहे वस्तू. तुझं काहीतरी वेगळंच असतं राधिका. ही बघ ना, कसली मस्त साडी आहे. ए, रंगही छान आहे ग ह्याचा. ए राधिका, हा रंग मला सुद्धा छान दिसेल ना. वहिनी तूच घे ना. अगं अगं नको, मी फक्त रंग छान आहे एवढंच म्हंटल. अगं खरंच तुलाच खुलून दिसेल. म्हणजे तशी 2 वर्षापूर्वी घेतली होती, पण आल्यापासून ना बॉक्स मध्ये आहे तशीच आहे. तुला हवं तर फॉल बिडिंग करून देऊ का? खरंच? हो चालेल ना, दे ना. कसला सुंदर रंग आहे अगं, मस्त आहे ना.